नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मार्कंडेय उद्यानात देवेंद्र कोठेंचं सकाळीच आगमन। पूर्व विभागातील मार्कंडेय योग वर्गास देवेंद्र कोठे यांनी निवडणुकीच्या निमित्तात सकाळीच भेट दिली। यावेळी सीए श्रीनिवास गुंडेली, भूपती कमटम, ओमप्रकाश कमटम, नरेंद्र धारा, काशीनाथ श्री चिप्पा, मधुकर एमुल, नागेश सरगम, मेघनाथ एमुल, राजू पॅट्टी, वेंकटरमण बुरा, श्रीनिवास गाली, श्रीनिवास आकेन, श्रीनिवास एमुल, मार्कंडेय अंकम विडप, पापय्या दिक्कोंडा यांच्यासह पूर्व भागातील पद्मशाली समाजातील उद्योजक, कारखानदार उपस्थित होते। आमदार झालो तर पद्मशाली समाजास संधीचे सोने करता येईल असं देवेंद्र कोठे यांनी ग्वाही दिली। दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सगळ्याची संवाद साधण्यासाठी मी आलोय। उद्याचा 20 तारखेला आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरं जायचं आहे। आता आपण बोलल्यासारखं देशात नरेंद्रजी मोदींचा हात बळकट करण्यासाठी व राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा हात बळकट करण्यासाठी आपल्या सगळ्यांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे। विशेषतः शहरमध्ये विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला मिळावा व कमळ चिन्हाला मिळावा म्हणून अनेक वर्षापासून भाजप प्रेमी लोकांची ही मागणी होती। महायुतीमध्ये समन्वय ठेवून फडणवीस साहेबांनी हा मतदारसंघ आपल्याला सोडून दिला व माझ्यासारख्या नवयुवकाला या ठिकाणी उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिली। आता आपल्या सर्वांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की सर्वांनी या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे। आपण एक संघ राहिलो तरच आपला हा विजय निश्चित होऊ शकतो। आपण जर आपल्या मतांमध्ये जर विभाजन करून घेतलं तर मला वाटतं की या ठिकाणी MIM सारखा इतर पक्ष जो निवडून येण्यासाठी सर्वांना एकत्र करत आहे तो या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आपण सगळेजण एक संघ राहिलो तर निश्चितच आपला हा विजय होईल। मला खात्री आहे की आपल्या प्रत्येकाचा जनसंपर्क मोठा आहे। कोणी डॉक्टर आहे, कोणी CA आहे, कोणी वकील आहे, कोणी कारखानदार आहे। म्हणजे आपला दैनंदिन सहवास रोज मल्टिपल लोकांशी होतो। तुम्ही प्रत्येकाला ही वस्तुस्थिती पटवून दिली आणि मतदानाचं कर्तव्य मुळात होण्यापैकी गरजेचं आहे। आपल्यापैकी अनेक जण शहरात अन्य ठिकाणी स्थलांतरित आहेत, काही पुण्याला, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी गेलेले आहेत। एक जे आपलं मतदानाचं ॲप आहे ते मी आपल्या ग्रुपला सेंड करेन। फक्त सर्च करून तुम्ही व्हॉट्सअपला पाठवलं तर आताच त्यांना मतदानाची स्लिप सुद्धा पोहोचून जाईल। त्यांनी त्यांची सोय मतदानाला इथे येण्याची करतील। काहींना मदत लागली तर आपण त्या पद्धतीने नियोजन करूयात। 100% मतदानाचं कर्तव्य पार पाडणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। नगरसेवक म्हणून मी जे 10 वर्षात काम माझ्या प्रभागात केलं, आपण अनेकदा वर्तमानपत्र असेल, सोशल मीडिया असेल या ठिकाणी पाहिलेलं आहे। कोविडसारख्या काळात क्वारंटाईन सेंटरवरती ऑन फील्ड जाऊन काम करणं असेल, दवाखान्यामध्ये उपचार मिळण्यासाठी उठवलेला आवाज असेल किंवा ज्यावेळेस यंत्रमाग धारक व कामगारांचा संघर्ष निर्माण झाला त्यावेळेस समन्वय साधण्यासाठी घेतलेली भूमिका असेल। प्रत्येक प्रश्नाला माझं वय जरी लहान असली, माझी त्यावेळेस नगरसेवक म्हणून जरी जबाबदारी लहान असली तर मी माझ्या परीने ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न केलाय। तुमच्या सगळ्याच्या सहवासातनं, आशीर्वादानं मला आमदार म्हणून मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली तर मी निश्चितच गवाही देतो की जे काम आजपर्यंत झालं नाही ते वेगळं पण जपून मी करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल। एक असाही माझ्या नशिबाला चांगला योग आला की अत्यंत कमी वेळात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळच्या सहवासात मला काम करण्याची संधी मिळाली। म्हणजे थेट माझे काही प्रश्न असतील तर मी साहेबांपर्यंत साधतो, साहेबांपर्यंत पोहोचतो आणि त्याचा प्रतिसाद मला साहेबांकडनं येतं। म्हणजे आपले सगळे प्रश्न आवर्जून त्या ठिकाणी सोडले जातात। एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर पद्मशाली समाजाची एक बैठक ज्यावेळेस मुंबईमध्ये झाली होती, इंदापुरे साहेबांनी सांगितलं की आपलं मार्कंडे हॉस्पिटल C ग्रेड कॅटेगरीमध्ये आहे, ते जर A ग्रेडमध्ये झालं तर त्या ठिकाणी महात्मा फुले योजनेचं 5 लाखाचं बेनिफिट त्या ठिकाणी मिळू शकते। साहेबांनी एका सेकंडचा सुद्धा विचार केला नाही, माझ्याकडे प्रपोजल घेऊन आम्ही मंजुरी करून देण्याची जबाबदारी मागली। म्हणजे आपण हॉस्पिटलकडनं ते सगळं पत्र वगैरे घेतलेलं आहे, परंतु अद्याप प्रस्तावच शासनाकडे दाखल झालेला नाहीये। त्याच्यावरती आपण काम करतोय। साहेबांनी मला गवाही दिली की तू ते प्रपोजल घेऊन ते काम करून देण्याची जबाबदारी माझी म्हणून। म्हणजे आपला हक्काचा माणूस, आपल्या अधिकाराचा माणूस ज्यावेळेस मिळतो तर आपण शासन दरबारी आपले प्रश्न निश्चितच त्या ठिकाणी मांडू शकतो। वस्त्र उद्योग
महामंडळाला पद्मश्री समाजाचं प्रतिनिधी देण्याचा शब्द सुद्धा साहेबांनी दिलाय. त्याचं चेअरमन किंवा त्याचा उपाध्यक्ष हा पद्मश्री समाजातनं करण्यासाठी साहेब गवाही दिलेत. त्याचबरोबर 15 लाख रुपयाचं कर्ज वस्त्रोद्योग महामंडळातनं बिनव्याजी देण्याचं सुद्धा साहेब आपल्याला काम करून देणार आहेत. घरकुल योजना सोलापुरात 10,000ची दिली, 30,000ची दिली. 10,000 काँग्रेसच्या काळात झाली, 30,000 भाजप सरकारने करून दिली. साहेबांनी सांगितले की एखादा प्रस्ताव आता तुम्ही पुण्यामध्ये घेऊन या, की सोलापूर, संगमनेर, नगर या भागातले जे लोक पुण्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही पुण्यासारख्या भागात एखादी घरकुल योजना देऊ. जे शासन आपल्याला द्यायला मोठ्या प्रमाणात तयार आहे. आपण थोडंसं तिथपर्यंत आजपर्यंत पोहोचण्यास कमी पडलो आणि ही कमी आपल्याला भरून काढायची आहे आणि सर्व समाजाला, सर्व लोकांना सोबत घेऊन प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण जरूर प्रयत्न करूयात. आपण माझ्यावर विश्वास ठेवावा. मी निश्चितच काम करून दाखवेल हा विश्वास आपल्याला देतो आणि सर्वांना पुनश्च एकदा दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.